दिवाळी म्हटलं की आजीबाईच्या तोंडून बालपणी ऐकलेलं हे बडबड गीत नक्की आठवतं. दिन दिन दिवाळी, गाई म्हशी ओवाळी, गाई म्हशी कोणाच्या, लक्षू मनाच्या, लक्ष्मण कोणाचा, आई बापाचा, दे माई खोबऱ्याची वाटी, वाघाच्या पाठी घालीन काठी. दिवाळी म्हणजे घरीदारी दिव्यांची आरास. दिवाळी म्हणजे भल्या पहाटे सुगंधी उटणं लावून मोती साबणाने केलेलं भंगस्नान. दिवाळी म्हणजे नवीन कोरे कपडे. दिवाळी म्हणजे चिवडा लाडू चकल्यांचा फराळ. दिवाळी म्हणजे मातीचे किल्ले. दिवाळी म्हणजे रंगीबेरंगी फटाके. या म्हणजे आपल्या कायम स्मरणात राहतील अशा बालपणीच्या दिवाळीच्या कल्पना आणि आठवणींची शिदोरी. या दिवाळीची सुरुवात होते ती म्हणजे वसुबारस अर्थात गोवत्स द्वादशी. वसुबारस हा दिवस दिवाळीच्या एक दिवस आधी साजरा केला जातो. या दिवशी गायीची पूजा केली जाते. वसू म्हणजे गाय आणि बारस म्हणजे 12वा दिवस, म्हणून या दिवसाला वसुबारस किंवा गाई गोऱ्याची बारस असेही म्हणतात. महाराष्ट्र, गुजरात आणि दक्षिण भारताच्या काही भागात वसुबारस साजरा केला जातो. महाराष्ट्रात वसुबारस किंवा गोवत्स द्वादशी, गुजरातमध्ये याला बागबरस आणि दक्षिण भारतात याला लोक नंदिनी व्रत म्हणून साजरे केले जाते. वसुबारस हा सण ग्रामीण भागामध्ये मोठ्या प्रमाणात साजरा केला जातो, कारण त्यांच्यासाठी गाय हा प्राणी त्यांच्या उत्पन्नाचे एक प्राथमिक स्रोत असतो. त्याचबरोबर असेही मानतात की या दिवशी देवी लक्ष्मी, जी संपत्तीची देवी म्हणून ओळखली जाते, ती गायीचे रूप धारण करते. म्हणून लोक देवी लक्ष्मीचे आशीर्वाद घेण्यासाठी गायीची पूजा करतात. वसुबारस कृष्ण पक्षाच्या 12व्या दिवशी येतो, जो चंद्राचा क्षीण कालावधी आहे. अनेक समुदायांमध्ये व्यावसायिक त्यांची खाती आणि पुस्तके बंद करतात आणि येत्या वर्षात ते कर्जबाजारी होणार नाहीत याची खात्री करण्यासाठी संपत्तीच्या देवीला प्रार्थना करतात. या महोत्सवाची सुरुवात समुद्रमंथन या अत्यंत प्रसिद्ध दंतकथेशी संबंधित आहे. असे मानले जाते की जेव्हा देव आणि राक्षस अमृतासाठी समुद्रमंथन करत होते, तेव्हा कामधेनू नावाची गाय समुद्रातून बाहेर आली. स्वर्गात राहणारी ही देवी गाय देवांनी 7 ऋषींना सादर केली आणि कालांतराने वशिष्ठ ऋषींच्या ताब्यात आली. या कामधेनू गायीकडे तिच्या मालकाच्या सर्व अनुदान आणि इच्छा पूर्ण करण्याची क्षमता होती असे मानले जाते. इतर काही पौराणिक कथांनुसार समुद्रमंथनातून एकूण 5 कामधेनू उत्पन्न झाल्या असे मानले जाते, ज्यापैकी एक नंदाधेनू ही आहे. वसुबारस म्हणजे गोवत्स द्वादशी हा सण नंदाधेनूच्या पूजेसाठी समर्पित आहे. या दिवशी गाय आणि तिच्या वासराची पूजा केली जाते, जी नंदाधेनूचे प्रतीक मानली जाते. नंदाधेनूच्या पूजेमुळे मनातील इच्छा पूर्ण होतात असेही मानले जाते. कामधेनू शुद्धता, गैरकामुक, प्रजनन क्षमता, त्याग आणि मातृ स्वभाव दर्शविते, जे मानवी जीवनाचे पालन करते. गाय ही सनातन धर्माच्या अनुयायांची अंतिम देवी आहे आणि शक्तिशाली आशीर्वाद देणारी मानली जाते. जर तिची पूजा, आदर आणि प्रेम असेल तर तिच्याकडे मालकाच्या सर्व इच्छा पूर्ण करण्याची क्षमता आहे. अशा प्रकारे वसुबारस या दिवशी गायीची पूजा करून तिचे आशीर्वाद घेतले जातात. व्हिडिओ आवडल्यास लाईक आणि शेअर करा, चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.